आजचा आपला टॉपिक आहे, जर नीट एक्झाम मध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन करायचं असेल आणि टोटल 600 प्लस नंबर आणायचे असतील तर केमिस्ट्रीमध्ये 160 प्लस नंबर आणणे तुमच्यासाठी आवश्यक आहे। याचा अर्थ केमिस्ट्रीमध्ये कमीत कमी 40 क्वेश्चन्स तुमचे बरोबर आले पाहिजेत। टोटल 45 क्वेश्चन्स असतात, 180चा पेपर असतो, 180 पैकी 160 मिळवणे तुमच्यासाठी आवश्यक आहे। मग तुमचं जे टोटल टार्गेट आहे 600 प्लस मिळवण्याचं, ते टार्गेट तुम्ही नीट एक्झाम मध्ये अचीव्ह करू शकता आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस पण तुमचे वाढणार। आता जी मुलं 2021 मध्ये फाईट करता आहेत त्यांनी हा व्हिडिओ ध्यानपूर्वक बघावा, कारण या व्हिडिओमध्ये मी अशा काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे ज्या स्ट्रॅटेजीज पेपरमध्ये तुम्हाला फायद्यात ठरणार आहेत आणि ज्या स्ट्रॅटेजीज टॉपर स्टुडंट फॉलो करतात। त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, सेल्फ बिलीव्ह ठेवा की मी हे करू शकतो आणि मी हे करणार। मी नीट मध्ये माझं सिलेक्शन करून घेणार, मी नीटच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणार, मी डॉक्टर बनणार। आय कॅन डू इट अँड आय विल डू इट। नमस्कार, मी कपिल बागायतकर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नीट एक्झाम मध्ये केमिस्ट्रीमध्ये 160 प्लस नंबर तुम्ही कसे आणू शकता। तर सुरुवात करूया केमिस्ट्री पेपर पॅटर्न पासून। तुम्ही माझ्या मागे बघू शकता नीट 2021 पॉइंट्स फॉर प्रिपरेशन। मी तुम्हाला टोटल 5 पॉइंट सांगणार आहे। ते 5 पॉइंट जर तुम्ही व्यवस्थित फॉलो कराल तर नीट एक्झाम मध्ये केमिस्ट्रीमध्ये 160 प्लस नंबर तुम्ही इझिली आणू शकता। आपला पहिला पॉइंट आहे केमिस्ट्री पेपर पॅटर्न। आता आपला जो नीटचा केमिस्ट्री पॅटर्न आहे त्यामध्ये 12वीच्या सिलेबसला 53% वेटेज दिलेलं आहे आणि 11वीच्या सिलेबसला 47% वेटेज दिलेलं आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता केमिस्ट्री पेपर पॅटर्न क्लास 12वी 53% वेटेज, याचा अर्थ 24 MCQs तुमचे 12वीच्या सिलेबसवर विचारले जाणार आणि क्लास 11 47%, याचा अर्थ 21 MCQs, याचा अर्थ 21 MCQs तुमचे 11वीच्या सिलेबसवर विचारले जाणार। 53% वेटेज हे 12वीच्या सिलेबसला दिलेलं आहे आणि 47% वेटेज हे 11वीच्या सिलेबसला दिलेलं आहे। आता टोटल क्वेश्चन बघाल तर 24 प्लस 21 MCQs 45 MCQs फॉर 180 मार्क, विच मीन्स ईच क्वेश्चन कॅरी 4 मार्क। प्रत्येक क्वेश्चन तुमचा 4 मार्क कॅरी करतो, त्यामुळे 45 क्वेश्चनला टोटल 180 मार्क असणार आहे। आता ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की नीट एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे -1। याचा अर्थ तुमचा एक रिस्पॉन्स जरी इनकरेक्ट असेल, एक आन्सर इनकरेक्ट असेल, रॉंग असेल तर तुमचे टोटल 5 मार्क पडणार। आता हे टोटल 45 MCQs कसे डिवाइड केले जातात तर केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट असतात, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल, आणि प्रत्येक सेक्शन मधून प्रत्येक पार्ट मधून 15 MCQs विचारले जातात। फिजिकल केमिस्ट्री मधून 15 MCQs, ऑर्गॅनिक मधून 15 MCQs आणि इनऑर्गॅनिक मधून पण 15 MCQs विचारले जातात। म्हणजे टोटल 45 MCQs तुमचे या 3 पार्ट मधून विचारले जातात इक्वली। आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, नीट पेपर कसा असतो, हार्ड असतो, इझी असतो की टफ असतो। तर इकडे मी दिलेला आहे नीट पेपर हा 60% इझी असतो, 60% इझी असतो, 60% इझी असतो आणि 40% मीडियम असतो। याचा अर्थ केमिस्ट्रीमध्ये नीट एक्झाम मध्ये 60% क्वेश्चन हे तुमचे सोप्या टॉपिकवर विचारले जातात, इझी टॉपिकवर विचारले जातात, जे मार्क तुम्ही इझिली मिळवू शकता। याचा अर्थ तुमचा स्टडी जर 50% जरी असेल तरी तुम्ही नीट मध्ये चांगले मार्क मिळवू शकता, कारण नीट मध्ये 60% पेपर हा इझी असतो। बऱ्याच मुलांचा हा गैरसमज असतो की नीट पेपर हा खूप हार्ड असतो, जो आपल्यासाठी नसतो, जो फक्त जी मुलं टॅलेंटेड आहेत, जी मुलं खूप अभ्यास करतात त्या मुलांसाठीच असतो आणि तीच मुलं हा पेपर सॉल्व्ह करू शकतात। तर लक्षात ठेवा, ही तुमची चुकी आहे, हा तुमचा गैरसमज आहे। नीट पेपर कोणी सॉल्व्ह करू शकतो, नीट पेपरमध्ये हार्ड हा प्रकारच नसतो, 60% इझी असतो आणि 40% मीडियम असतो। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचा थोडा जरी अभ्यास असेल, मन लावून अभ्यास असेल तर तुम्ही इझिली नीटमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता। तर हा झाला आपला पहिला पॉईंट। पुन्हा सांगतो, आपला पहिला पॉईंट केमिस्ट्री पेपर पॅटर्न, ज्यामध्ये तुमचा जो नीटचा पेपर असणार आहे केमिस्ट्रीचा, त्यामध्ये 53% वेटेज हे 12वीच्या सिलेबसला दिलेला आहे, 47% वेटेज हे 11वीच्या सिलेबसला दिलेलं आहे। म्हणजे 24 MCQs तुमचे 12वीच्या सिलेबसवर येणार, 21 MCQs तुमचे 11वीच्या सिलेबसला येणार। टोटल 45 क्वेश्चन्स फॉर 180 मार्क। निगेटिव्ह मार्किंग असणार आहे -1। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेपरचं जर आपण हार्ड, मीडियम
आणि इझी डिवाइड केला तर 60% पेपर हा तुमचा इझी असतो आणि 40% हा तुमचा मिडियम असतो. नीट पेपरमध्ये हार्ड हा जवळपास प्रकारच नसतो. तर ही तुम्ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. तर हा झाला आपला पहिला पॉईंट, केमिस्ट्री पेपर पॅटर्न. आपला दुसरा पॉईंट आहे बुक फॉर केमिस्ट्री. बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असतो की नीट एक्झामसाठी कोणतं बुक रेफर केलं पाहिजे. तर लक्षात घ्या, नीट एक्झामसाठी तुम्हाला एकच बुक रेफर करायचं आहे जे तुमचं मेन टेक्स्ट बुक आहे, जे आहे एनसीईआरटी बुक. एनसीईआरटी बुकच्या बियॉन्ड जाण्याची आवश्यकता नाही. एनसीईआरटी हे तुमचं मेन टेक्स्ट बुक असणार आहे नीट एक्झामसाठी. पण आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की एनसीईआरटी बुक स्टडी केल्याशिवाय तुम्ही नीटमध्ये सिलेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे एनसीईआरटी बुक स्टडी करणं फार गरजेचं आहे. आता एनसीईआरटी बुक स्टडी करणं तेवढं सोपं काम नाही आणि थोडं बोरिंग पण आहे. तर त्यासाठी करेक्ट मेथड काय आहे, तर करेक्ट मेथड ही आहे की तुम्ही एनसीईआरटी बुक 1 ते 2 वेळा वाचा आणि त्यामधून तुमच्या सेल्फ नोट्स बनवा. एकदा तुम्ही तुमच्या सेल्फ नोट्स बनवल्या की मग वारंवार एनसीईआरटी बुक वाचण्याची गरज पडणार नाही. दुसरं बुक जे तुम्हाला घ्यायचं आहे ते आहे प्रिव्हियस इयर नीट पेपर क्वेश्चन बुक. प्रिव्हियस इयर पेपरचं नीट पेपर क्वेश्चन बुक तुम्हाला घ्यायचं आहे. या बुकमधून तुम्हाला जास्तीत जास्त एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या, जेवढे जास्तीत जास्त एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढी तुम्हाला पेपरमध्ये मदत होणार. कारण बऱ्याच वेळा सेम पॉईंटवर क्वेश्चन रिपीट केले जातात. त्यामुळे हे बुक पण तुम्हाला रेफर करायचं आहे, प्रिव्हियस इयर नीट पेपर क्वेश्चन बुक, आणि ज्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे 2 बुक घ्या. पहिलं एनसीईआरटी हे तुमचं मेन बुक आणि दुसरं असणार आहे प्रिव्हियस इयर नीट पेपर क्वेश्चन बुक. हा झाला आपला दुसरा पॉईंट. आता तिसरा जो पॉईंट आहे तो आहे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स. नीट एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचे चॅप्टर्स कुठले, तर मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, पहिला आहे मोल कन्सेप्ट, दुसरा आहे केमिकल बॉन्डिंग, तिसरा थर्मोडायनामिक, चौथा जीओसी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, पाचवा इक्विलिब्रियम, सहावा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि सातवा अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. हे 7 चॅप्टर मेन्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. या 7 पैकी जे पहिले 5 आहेत ते 11वी मधून आहेत, 11 सिलेबसचे आहेत, आणि 6वा आणि 7वा हे 12वी मधून आहे. आता 7 चॅप्टर पैकी जो दुसरा चॅप्टर आहे केमिकल बॉन्डिंग, तो फार महत्त्वाचा चॅप्टर आहे, ज्याला केमिस्ट्रीचा बॅकबोन म्हटलं जातं. केमिकल बॉन्डिंग इज अ बॅकबोन ऑफ केमिस्ट्री. कारण केमिकल बॉन्डिंग मधून जास्तीत जास्त एमसीक्यूज हे नीट एक्झामला विचारले जातात. त्यामुळे केमिकल बॉन्डिंग तुम्हाला व्यवस्थित केला पाहिजे. आणि त्यानंतर जो 7वा टॉपिक आहे अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड 12वी मधून, त्याच्यावर जास्तीत जास्त केमिकल रिएक्शन विचारले जातात. जास्त करून नेमिंग केमिकल रिएक्शन विचारले जातात. या नेमिंग केमिकल रिएक्शन सोपे असतात आणि इझिली ते सॉल्व्ह पण होतात. त्यामुळे हे 7 चॅप्टर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, हे 7 चॅप्टर बेसिक चॅप्टर आहेत, महत्त्वाचे चॅप्टर आहेत. हे 7 चॅप्टर केल्याशिवाय तुमची केमिस्ट्री परफेक्ट होऊ शकत नाही. तुम्ही तुमचा केमिस्ट्रीचा पेपर कव्हर करू शकत नाही. त्यामुळे या 7 चॅप्टरला जास्तीत जास्त वेळ द्या. तर हे होते तुमचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स. तर हा होता आपला दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट. दुसरा बुक फॉर केमिस्ट्री, एनसीईआरटी बुक, मेन बुक, आणि त्याच्यानंतर 7 इम्पॉर्टंट. आपला चौथा पॉईंट आहे अबाउट केमिस्ट्री एमसीक्यूज. सुरुवातीला आपण केमिस्ट्री पेपर पॅटर्न बघितला, त्यानंतर बुक फॉर केमिस्ट्री बघितलं, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर बघितले नीट एक्झामसाठी, आणि आता आपला चौथा पॉईंट आहे अबाउट केमिस्ट्री एमसीक्यूज. याचा अर्थ केमिस्ट्री पेपरमध्ये एमसीक्यूज नक्की येतात तर येतात कसे. मग त्यासाठी मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की प्रिव्हियस पेपर सॉल्व्ह करा, एनसीईआरटी बुकचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा, एनसीईआरटी बुकच्या मागे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करा. ही गोष्ट समजून घ्या. या 2 महिन्यामध्ये जेवढे एमसीक्यू, जेवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढा बेनिफिट्स तुम्हाला मिळणार. एकदा तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातात पेपरमध्ये हा पॅटर्न तुमच्या एकदा लक्षात आला की तुम्ही इझिली 160+ टार्गेट केमिस्ट्रीमध्ये अचीव्ह करू शकता. आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे फोकस ऑन रिपीटेड एमसीक्यूज. रिपीटेड एमसीक्यूज ओळखा. बऱ्याच वेळा सेम पॉईंटवर, सेम पॅटर्नवर क्वेश्चन रिपीट केले जातात. त्यामुळे तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन ओळखणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, समजा एक टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग, मोठा टॉपिक आहे, पण तुमच्या लक्षात आलं की केमिकल बॉन्डिंगवर फक्त 4च पॉईंटवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात आणि बाकीच्या पॉईंटवर क्वेश्चन विचारले जात नाही. मग ते तुम्ही 4 पॉईंट, त्या 4 पॉईंटशी रिलेटेड सगळे क्वेश्चन करा. फॉर एक्झाम्पल, केमिकल बॉन्डिंगवर समजा हायब्रिडायझेशनवर वारंवार क्वेश्चन विचारले जात असतील किंवा बॉन्ड ऑर्डरवर सारखे क्वेश्चन विचारले जात असतील, तर तुमच्या हे लक्षात आलं की बाबा बॉन्ड ऑर्डर हा महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा हायब्रिडायझेशन महत्त्वाचं आहे. मग हायब्रिडायझेशन सगळे क्वेश्चन करा किंवा बॉन्ड ऑर्डरचे सगळे क्वेश्चन करा.
किंवा समजा स्ट्रक्चरवर विचारले जात असतील किंवा एमओटीवर वारंवार क्वेश्चन विचारले जात असतील, मोलेक्युलर ऑर्बिटल थेअरी, या 4च पॉईंटवर वारंवार क्वेश्चन विचारले जात असतील, तर बाकीचा टॉपिक बाकीचे पॉईंट करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. मग हे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. मग या 4 पॉईंटचे जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे क्वेश्चन करा. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक चॅप्टरमधले रिपीटेड क्वेश्चन ओळखा आणि त्या रिपीटेड क्वेश्चनवर काम करा. एक गोष्ट लक्षात घ्या, नीट एक्झाममध्ये स्मार्ट वर्क करणं आवश्यक आहे. जर स्मार्ट वर्क तुम्ही कराल तर नीटमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे फोकस ऑन रिपीटेड क्वेश्चन, जास्तीत जास्त रिपीटेड क्वेश्चन होता. आपला शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे मॉक ऑनलाईन टेस्ट. मॉक ऑनलाईन टेस्ट ही एक डेमो टेस्ट आहे जी फायनल एक्झाम पूर्वी दिली जाते, जी 3 तासाची असते. तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटची मॉक ऑनलाईन टेस्ट जॉईन करा आणि घरी बसून नेटवर तुम्ही पेपर देऊ शकता. जेवढे जास्त मॉक ऑनलाईन टेस्ट द्याल तेवढी तुम्हाला पेपरमध्ये हेल्प होणार आहे. आठवड्यामध्ये कमीत कमी 2 मॉक ऑनलाईन टेस्ट तरी द्या. आता मॉक ऑनलाईन टेस्ट देण्याचे बेनिफिट्स काय असतात, तर पहिला बेनिफिट हा असतो की जे प्रिपरेशन तुम्ही करता, चॅप्टरचं प्रिपरेशन करताय किंवा सब्जेक्टचं प्रिपरेशन करताय, ते योग्य डायरेक्शनमध्ये आहे की नाही याचा तुम्हाला फीडबॅक मिळतो. तुम्ही तुमचं अनालिसिस करू शकता की तुम्ही कुठे चुकताय, कुठे तुमचं बरोबर आहे, हे अनालिसिस तुमचं तुम्ही करू शकता. आता त्याचे जे मेन बेनिफिट्स आहेत मॉक ऑनलाईन टेस्ट वारंवार देण्याचे, तो पहिला आहे इझी एमसीक्यू स्पीकिंग. म्हणजे वारंवार मॉक ऑनलाईन टेस्ट दिल्यामुळे तुमच्या लक्षात येतं की पेपरमध्ये इझी एमसीक्यूज कुठले आहेत. ते इझी एमसीक्यूज तुम्ही पिक करू शकता, कमी वेळेत पिक करू शकता की हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकतो, हा क्वेश्चन मला माहिती आहे, हा क्वेश्चनची थेरी मी केलेली आहे, हा क्वेश्चन मी इझिली सोडवू शकतो. म्हणजे इझी एमसीक्यूज तुम्ही कमी वेळेत पिक करू शकता जर तुम्ही वारंवार मॉक ऑनलाईन टेस्ट दिली तर. म्हणजे हा पहिला बेनिफिट आहे इझी एमसीक्यू स्पीकिंग. दुसरा आहे पॅटर्न रेकग्नायझेशन. म्हणजे पेपरचा पॅटर्न ओळखणे. तो कसा ओळखता येणार, तर मॉक ऑनलाईन टेस्ट दिल्यामुळे फिजिकल केमिस्ट्रीवर क्वेश्चन कसे विचारले जातात, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर क्वेश्चन कसे विचारले जातात, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर क्वेश्चन कसे येतात, एक क्वेश्चनचा पॅटर्न, क्वेश्चनचा टाईप तुम्हाला ओळखता येतो की क्वेश्चन प्रत्येक पार्टवर कसे ओळखले जातात, कसे विचारले जातात. त्याशिवाय पेपर किती सोपा असतो, किती हार्ड असतो हे तुमच्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे कुठल्या चॅप्टरवर जास्त फोकस केलेला आहे तुमच्या लक्षात येतं की हे चॅप्टरवर जास्त फोकस केलेलं आहे, मग ते चॅप्टरला तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ शकता, त्या चॅप्टरची तुम्ही जास्तीत जास्त तयारी करू शकता. म्हणजे हा बेनिफिट आहे पॅटर्न रिकग्नायझेशनचा की टॉपिक समजतात की कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस केलेला आहे, कुठल्या टॉपिकला जास्त मार्किंग आहे. तिसरा आहे स्पीड विथ ॲक्युरेसी. टॉप 10 रँकर्स तेच आहेत ज्यांची एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची स्पीड चांगली असते. वारंवार मॉक ऑनलाईन टेस्ट दिल्यामुळे तुमची स्पीड वाढते, पटापट डोकं चालतं, पटापट एमसीक्यू सॉल्व्ह होतात. 3 तासात पेपर कसा कव्हर करायचे याची आयडिया तुम्हाला मिळते. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं 3 तास पेपर सॉल्व्ह करण्याचं जे प्रेशर असतं ते प्रेशर ॲब्सॉर्ब करण्याची तुमची क्षमता वाढते. म्हणजे हा झाला तुमचा तिसरा की आता शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट मॉक ऑनलाईन टेस्ट. लक्षात ठेवा, एक मॉक ऑनलाईन टेस्ट अशी द्या जशी तुम्ही नीटची फायनल एक्झाम देताय. आतून ते फील करा की ही मॉक टेस्ट नाही, ही माझी नीटची फायनल एक्झाम आहे. लक्षात ठेवा, ही फिलिंगच तुम्हाला पुढे घेऊन जाणार. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की एक मॉक टेस्ट एवढी सिरियसली द्या जशी तुम्ही नीटची फायनल एक्झाम देताय. तर हे होते 6 पॉईंट नीट 2021 क्रॅक करण्याचे. लक्षात घ्या, नीट एक्झाम 3 स्ट्रॅटेजीने क्रॅक केली जाते. पहिली प्लॅन, तो प्लॅन एक्झिक्यूट करणे, प्रिपेअर करणे, आणि तिसरी प्रॅक्टिस. प्लॅन, प्रिपेअर आणि प्रॅक्टिस. बरेच विद्यार्थी प्लॅन करतात पण प्रिपेअर करत नाही, किंवा प्रिपेअर करतात तर प्रॅक्टिस करत नाही. लक्षात घ्या, या 3ही गोष्टी केल्याशिवाय तुम्ही नीटमध्ये सिलेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे प्लॅन, प्रिपेअर अँड प्रॅक्टिस बिफोर नीट एक्झाम.